प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतलाय। राज्यस्तरीय गुणवत्ता स्पर्धेतही त्यांनी क्रमांक मिळवलेला आहे। असे मुंबईहून खास आपल्या अंगापूर अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या ठिकाणी त्यांनी प्रात्यक्षिकं सादर केलेली आहेत आणि आता काही वेळातच आपल्या समोर त्यांचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळणार आहे। थाप पडतीये। पुढचा कलाकार आणि कलाकारीचा कार्यकर्ता असणारा आपलाच मंदार लोहार शिल्पकलेचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवणारा। मंदारची खरं तर खूप मोठी ओळख आहे। महेशजी लोहार यांच्याकडून शिल्पकलेचे धडे घेतोय। राष्ट्रीय स्तरावरच्या बसोली ग्रुप नागपूर इथल्या स्पर्धेत 9 स्पर्धांमध्ये त्यानं प्रथम पारितोषिक मिळवलेलं होतं। राष्ट्रीय कला उत्सव 2000 मध्ये जिल्हा आणि राज्य स्तरावर प्रथम आणि राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक त्याने मिळवलेला होता। परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या त्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मंदारला मिळालेली होती। तो पटकन पळून गेलाय, पण त्याची छोटीशी आणखी एक ओळख आहे। साताऱ्यात जे आहेत ते न्यू इंग्लिश स्कूल सातारा आपल्याला माहिती आहे आणि तिथे जो गुरुवर्य सीताराम पंत देवधर यांचा जो ब्रॉन्झ पुतळा आहे तो तयार करण्याची संधी मंदारला मिळालेली होती आणि एक मोठी स्मृती या पुतळ्याच्या रूपाने या शाळेमध्ये कायम राहिलेली आहे। पुढच्या आपल्या कलाकार आहेत उमा आठले। ओरिगामीचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवण्यासाठी त्या आलेल्या आहेत। हौशी कलाकार, हौस म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे। यूट्यूब हा त्यांचा गुरु आहे। अतिशय वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात त्या सतत काही ना काही करणाऱ्या। साताऱ्यामध्ये पठण वर्ग घेतात, त्याचबरोबर संस्कृत या विषयाची आवड, संस्कृत संभाषण वर्गांमध्ये सुद्धा त्या सहभागी होतात। आज ओरिगामीचं प्रात्यक्षिक त्या दाखवणार आहेत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त गांधी मैदानात एकदा 2000 स्क्वेअर फूट आणि एकदा 1000 स्क्वेअर फूट इतक्या मोठ्या आकारामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची रांगोळी काढलेली होती। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्यापैकी अनेक जण जात असतील तर तिथल्या प्रवेशद्वार गॅलरीमध्ये 4 भव्य पैठणीची पेंटिंग्स त्यांची आपल्याला पाहायला मिळतील। 14.5 फूट बाय 14.5 फूट अशा मोठ्या आकारामध्ये ही पैठणीची पेंटिंग्स आहेत। निर्मूलन समिती सांगली यांच्या स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके मिळवलेली आहेत। दिव्या वरे घेतले। गुरु अनिल गोवळकर यांची त्यांची ओळख झाली आणि मार्गदर्शन त्यांना लाभलं। सोशल मीडियामुळे त्यांना हक्काचं आणि मुक्त व्यासपीठ मिळालं असं ते मोकळेपणानं कबूल करत असतात। सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची कौतुकाची छाप आदित्य यांना मिळालेली आहे। 17 कलाकारांचं कलेचं सादरीकरण आपल्याला यानंतर अगदी थोड्या वेळातच पाहायला मिळणार आहे। या सर्व कलाकारांना त्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी आपण शुभेच्छा देऊया। ती चित्र तुमची होती सर आणि तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही शिकलोय आणि तुमचा गौरव माझ्या असल्याला हा माझा मोठा गौरव आहे सर। आज चला मला कळत नकळत मला मोठा मान दिला या भारती फाउंडेशन तर्फे आणि सर्व कलारसिकांना कलाकारांना आता जे इथे कलाकार आपली कला सादर करणार आहेत तर त्यांना आता मी जास्त वेळ घेत नाही कारण बरेच जणांनी म्हणजे बरेच बोलून झालंय जे तुम्हाला पोषक आहे ते। मी एवढेच फक्त सांगतो तुम्हाला की तुम्ही तुमच्यात जी कला सादर करा ती प्रामाणिकपणे तुमच्या उत्स्फूर्तपणे येऊ दे आणि तुम्हाला जी आता सर जसे जाधव सर परम आपल्याला जाधव सरांनी सांगितलं की मोजक्याच लोकांना हे वरदान मिळतं ते आपल्याला मिळालेलं आहे, आशीर्वाद मिळालेला आहे देवाचा। तो सांभाळा, त्याचं जतन करा आणि पुढचं माझं काय होईल भविष्यात या कलेने मला तारेल का वगैरे याचा विचार करू नका कारण तो अनुभव मी स्वतः घेतला। मी असा विचार कधीच केला नव्हता। मी प्रामाणिकपणे फक्त काम करतोय आणि आता तुम्ही मला एवढा मान देताय या कलेमुळेच एवढा मान देतोय। त्यामुळे कला तुम्हाला मान सन्मान पैसा सगळं देणार आहे। प्रामाणिकपणे फक्त त्याचा अभ्यास पूर्ण वाटचाल चालू राहू दे, तुम्हाला नक्कीच यश मिळेल। एवढा थोडंसं बोलून मी संपवतो कारण बराच वेळ झाला। पण कला म्हणजे काय असतं तर एक प्रत्येक कलाकाराची अभिव्यक्ती असते। त्याला जे काही म्हणायचे त्याचं म्हणणं तो कलेतनं आपापल्या मांडत असतो आणि सर्व सातारकरांच्या वतीनं आणि सर्व कलाकारांच्या वतीनं आपण भारती फाउंडेशनच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करूया, धन्यवाद देऊया आणि आता या सगळ्या सोहळ्याच्या यानंतर मुलींसाठी एक
छान स्वतः केलेलं थोडं सरळ जरा बघ. काय आहे साप आहे साप चावला का फाउंडेशन सातारा, तसेच अश्वमेध नागरी सहकारी पतसंस्था सातारा आणि हरिओम ग्रुप सातारा यांच्या माध्यमातून गेली 5 वर्षे सातत्याने नवीन कलाकार साताऱ्यात घडवण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि यामधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार साताऱ्यातून निर्माण व्हावे ही अपेक्षा ठेवून त्यांनी हा बागेत दरवर्षी कार्यक्रम आयोजित करण्याचं त्यांचा एक चांगला उपक्रम आहे. यामधून सातारा नगरपालिकेतर्फे अथवा सातारा शहराच्या मधून या कलाकारांना वेळोवेळी मदत करण्याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन देत आहे. मी डॉक्टर राजेंद्र माने गेली 5 वर्ष या कलाकारी महोत्सवात मी उपस्थिती लावतो आहे आणि पाहतो आहे दरवर्षी माणसांची संख्या वाढती आहे, मुलांची संख्या वाढती आहे. महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या जीवनाला इतका वेग आलेला आहे सध्या की या वेगामध्ये माणूस ताणतणावाला सामोरी जातो, पण मुख्य जे जगण्याला आवश्यक असणारे जे माणसाचे छंद आहेत याकडे दुर्लक्ष होतं. आणि अशा या एकंदरीत वातावरणामध्ये कलाकारीसारखा एखादा महोत्सव जेव्हा इतक्या कला एकाच ठिकाणी सादर करत आहे, म्हणजे शिल्पकला आहे, सुलेखन आहे, संगीत आहे, तर इतक्या कला असल्यामुळं आणि वेगवेगळ्या कलांचं महत्त्व पुढच्या पिढीला कळावं हा त्याच्या पाठीमागचा एक सुप्त हेतू आहे. म्हणजे जिथं आम्ही मोबाईल आणि माध्यमांच्यात कुठेतरी गोरफटून जात असतो तिथं या कला माणसाला कशा पद्धतीनं जगण्याचा आनंद देतात हे सांगणारा हा महोत्सव आहे असं मला वाटतं. म्हणजे सुलेखनच्या बाबतीत सांगता येईल की आता मोबाईलवर लिहिण्याची सवय लागल्यामुळं माणसाच्या अक्षराला वळण लागणं आणि एक दृष्ट्या माणसालाही वळण लागणं ह्या दोन्ही गोष्टी आता आपण हरवत चाललेलो आहोत. तर अशा वेळी या सुलेखनसारखी कला असू दे किंवा शिल्पकला असू दे, संगीत असू दे, ज्या माणसाचं मन एक प्रकारे प्रसन्न करतात, समृद्ध करतात, या कला या अतिशय नयनरम्य ठिकाणी भारती फाउंडेशन आणि डॉक्टर रवींद्र भारती हे सादर करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. आणि मला वाटतं की असे कलाकारी महोत्सव हे फार कमी ठिकाणी भरतात आणि सातारसारख्या ठिकाणी आता सातारची एक वेगळी ओळख म्हणून कलाकारी महोत्सवाकडे बघायला पाहिजे. दिवसेंदिवस आता
एकंदरीत प्रतिसाद वाढतो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. या वातावरणात सकाळी सहकुटुंब माणसं येतात, आपल्या लहान लहान मुलांना घेऊन येतात आणि 8 ते 12 एक 4 तास वेगळ्या वातावरणात हे सगळं कुटुंब घालवतं. हे एक वेगळ्या पद्धतीचं मला वाटतं प्रबोधन आहे आणि अशा प्रकारच्या प्रबोधनामुळे एक चांगली समृद्ध पिढी ज्यांना संगीत, नाट्य, कला सगळ्या समृद्धतेचा एक वारसा लाभेल असं एक महोत्सवामार्फत प्रयत्न होतो आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. दिवसेंदिवस सगळ्या सातारकरांनीच नव्हे तर साताराच्या आसपास असणाऱ्या सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा, कारण इथं कलाकारांचा सन्मान केला जातो, त्यांना पुरस्कार दिले जातात, त्यांचा कलेचा गौरव केला जातो. बऱ्याच वेळा हे चांगले चांगले कलाकार उपेक्षित राहत असतात आणि अशा महोत्सवांच्या माध्यमातून त्यांनासुद्धा एक मंच मिळतो, त्यांना पुन्हा एक ओळख मिळते. त्या दृष्टीने या महोत्सवाचं खूप महत्त्व आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आम्हाला म्हणजे तुम्ही बघा बागेत व्यायाम करणारे कमी झाले तर आज देखील लई झाले. सातारच्या आत्ता नवीनच नगराध्यक्ष झालेले मित्र आहेत अमोल मोहिते सर आणि विशाल दादा. दोनशे गणपती आपण गाड्यामध्ये बसलेले गणपती बसतो, गाड्यामध्ये असं बघा एवढे गणपती सगळे गणपती बाल गणपती त्यांनीच स्वतःच पडली. हे विशाल दादा म्हणजे बरेच लोक ह्यांना बघायला आले तर हाच म्हणजे असा आहे विषय. आता थोड्या वेळेला त्यांचा आपल्याला डेमो करणार त्यांना ते हे कधी काम करतात सगळे वाट बघतात. हे आमचे म्हणजे पेठेतलेच आहेत, हा आमचे मित्र आहेत, आपले नुकतेच नगराध्यक्ष झाले. अभिनंदन. तर काल फोन केला गेला म्हणलो की नाही म्हणजे मी येतो फक्त गेल्या वर्षी कार्यक्रम बघितल्यानंतर म्हणले पुढच्या मला सांगा मी आवर्जून यावर्षी त्यांनी आवर्जून अगदी स्वतःहून वारांना भेटतो बाकी चक्कर मारून यांच्या वतीनं कलावारीचं हे 5वं वर्ष आहे. सातत्याने 5 वर्ष रवी झोटिंग यांच्या माध्यमातून आपल्या साताऱ्यातल्या कलाकारांना तसंच बाहेरच्या कलाकारांना इथं एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे की जेणेकरून आजची पिढी जी मोबाईलमध्ये घुसून जी बसती त्यांना बाहेर काढून तिथनं आज नवीन तरुण मंडळी तुम्ही जर पाहिली असेल या ह्याच्यात तर कोण स्कल्पचर तयार करतं आहे, कोण पेंटिंग तयार करतं आहे. हा कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगला उपक्रम गेले 5 वर्ष सातत्यानं रवी झोटिंग यांच्या माध्यमातून होत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि काय लागेल ती मदत आम्ही आमच्यातर्फे यांना कायम राहील अशी ग्वाही देतो.